थोडासा एक्सपिरियन्स सांगतो. तर राम पाटील सर आणि विजय सर एकदा दुकानावरती आले होते आणि दुकानावरती कसं होतं की सर आलेत, मग माझं पूर्ण हिस्ट्री सांगितली की बाबा मी किती रुपयापासून चालू केला आणि किती रुपयापासून आता किती रुपयापर्यंत मी माझा बिझनेस आणला, मी काय प्रकारचे बिझनेस करतो, हे सर टोटली सगळं सांगितलं. माझं पूर्ण दुकान मी बाबा किती स्क्वेअर फूटमध्ये होतं, त्याच्यानंतर किती स्क्वेअर फूटमध्ये गेलं, त्याच्यानंतर आता मी जे बिल्डिंग बांधली ती बिल्डिंग मी माझ्या स्वतः जीवावरती बांधली, म्हणून मी मोठेपणा सगळं सांगितलं. खरं सरांचे चेहऱ्यावरचा हावभाव जो होता तो मला कुठंतरी पसंत पडला नाही. म्हणजे कसं होत होतं की हां ठीक आहे, हां ठीक आहे. मग मी दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी ज्यावेळी सर गेले त्यावेळी मी परत विचार करत बसलो की सगळे येतात, मी माझी हिस्ट्री सांगितली की सगळे लोक म्हणतात की वाह किती भारी बिझनेसचं केलास, किती भारी तू हे केलास. म्हणजे सगळे असे सांगत असतात की अरे वा किती कमी वेळेत तू काम केलास आणि किती कमी वेळेत तू एवढं मोठं धाडस करून हे एवढा मोठा बिझनेस उभा केलास. म्हणजे 5,000 रुपये जो बिझनेस होता तो आता तुझा 50 लाखाला गेला. पण म्हणजे एवढं भारी वाटतं. म्हणजे सगळेजण आपुलकी म्हणतात. कारण विजय सर आणि ज्यावेळी सर आले त्यावेळी त्यांच्या स्वभावात मला काहीतरी वेगळं वाटलं. मग मी परत 2 दिवस विचार केला. नंतर मी परत विजय सरांना येऊन भेटलो. म्हटलं सर काय झालं की नेमकं असं काय अजून आपल्याला करावं लागेल. सर म्हटले तुम्ही अजून काहीच करायला नाही. किंवा राम सर म्हटले की अजून काहीच नाही. अरे म्हटलं काय तरी राहतंय. मग नंतर मी आणि परत थोडा विचार केला. मग जिथं मी त्यांना बसवलं होतं, जिथं मी चहा प्यायला म्हणजे विचारला होता, तिथं परत घेऊन गेलो आणि म्हटलं म्हणजे मी स्वतः गेलो तिथं आणि राम सर इथं बसलेत, विजय सर इथं बसले, त्यांच्या आई बसलेत, तिथं मी बघितलं. म्हटलं इथं काय झालं फिलिंग त्यांना. तिथून बाहेर आलो, परत मी वरच्या साईडला गेलो, वरच्या साईडला दुकान फिरवलं, वरचा मजला फिरवला, सगळं फिरवलं. अरे काय काय समजायला तयार नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की तू केलास हे काय मोठेपणा नाही, अजून ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे, हे सरांनी शिकवलं. म्हणजे त्या ह्याच्या भावनेतून लक्षात आलं. मी दुसऱ्या दिवशी सरांच्याकडे ज्यावेळी आलो त्यावेळी विजय सर म्हणले की तू सिस्टीम बसवायला पाहिजे. म्हणजे काय तर तू हे जे करालास, मी मोठेपणा काय सांगायचो, माझी बायको आणि मी दोघं जण सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही धंदा करतोय. अरे हे गाढव धंदा हे आत्ता लक्षात येतंय. मग त्याच्यानंतर मी माझ्या दुकानामधला पूर्ण चेहरा मोहरा आता मी टोटली बदललेला आहे. फक्त ह्या 10 ते 15 दिवसात, 10-15 दिवसात माझ्या दुकानात आला तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा मी आता काय केले. मला ऑनलाईनची भीती वाटत होती. मी ऑनलाईन आता माझं दुकान टोटली ह्याच्यावरती केलं, म्हणजे स्कॅनरवरती केलेलं आहे. म्हणजे पहिला कसं होतं की मी मुंबईला गेलो, गडिंगला गेलो, कोल्हापूरला गेलो, कुठेही गेलो तर मला फोन उचलल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे जे काय व्हायचं की आपलं ह्याचं जी माझ्या दुकानातली सर्व्हिस आहे ती टोटली फास्ट आहे. म्हणजे बिल लगेच करून पाहिजेत कस्टमरला प्राईस सांगायला पाहिजे, त्याशिवाय पुढचा व्यवहार होत नाही. तुरडा काय रेट आहे ते आत्ता सांगितलं तरच, नंतर मालक आल्यानंतर सांगतील नाही प्रकार चालत. मग कंटिन्यू नॉन स्टॉप फोन यायला लागले. आता तसं नाही, आता ऑनलाईन. आता मला वाटतं मी आता 7-8 दिवस झाले मी एवढं रिकामी वाटतंय मला की आज एकदम भारी वाटतंय. सिस्टीम बसवली. आता अजून एक असं होतं, बोलायचं तरी भरपूर आहे. सरांनी जे शिकवलंय हे 7 दिवसात हे मी विचारही करू शकत नाही, एवढं शिकलो. मी मनीष कलेक्शन बॉम्बे क्लॉथ सेंटरमध्ये ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी काम करत असताना सुद्धा मला बॉम्बे क्लॉथ सेंटरमध्ये एक असं जाणवलं की आमचा मालक काहीतरी वेगळं टेक्निक वापरतोय. माहिती आहे काय वापरतोय. तर आमच्या इथं स्टाफ होता 110-100 असा स्टाफ होता. तर स्टाफमध्ये त्यांची टेक्निक अशी बिझनेसची होती की प्रत्येक गावातले म्हणजे प्रत्येक गावातले 1-2 मुलं ही कामाला कंपल्सरी. म्हणजे आजरा, गडिंग्लज, उत्तूर ह्या भागातले प्रत्येक गावातली मुलं. त्यामुळे तिची बिझनेसची पॉलिसी अशी होती की त्या पंचकृषीत, म्हणजे एका गावाला 5 गावं असे म्हणजे पंचकृषी म्हणतात, त्या 5 गावामध्ये मी जर तिथं असेल तर तिथं त्या गावातली सगळे कनेक्टेड. शेवटी ब्रँड आहे. मी कामाला म्हटलं तर तिथे लोक सगळी 100% तिथं येत होती. हा एक बिझनेस होता. त्यानं शिकवत होतं, खरं ते वळायचं कुठं हे माहीत नव्हतं. आणि जे मी इथं आलो आणि राम चटाने माझ्याकडं जो क्लिक दिला मला, त्यात मी वळलो. आता माझा स्टाफ वाढवलाय. मी आता इथून पुढं जे करणार आहे
ते जगा वेगळं करणार आहे आणि टॉपचं करणार आहे, एवढं मला गॅरंटी आहे. एक थोडंसं सांगतो. बच्चा का 3 इडियट्स मधला हा ऍक्च्युली डायलॉग आहे 3 इडियट्स मध्ये. तर बच्चा काबिल बनव, काबिल बनव, काबिल, कामयाबी साली झक मार के तेरे पीछे आएगी. अनेकदा सांगतो. बच्चा काबिल बनव, काबिल, कामयाबी तो साली झक मार के साथ आएगी. थँक्यू.